आज आहे सॅटरडे. आपल्या इकडे येणार आहे सचिन आणि अक्षय. गाईस एक नंबर क्लीन झालेला आहे आपलं घर. खालच्या आर्यनच्या पप्पाला पण कामाला लावलंय मी. आपण काम वाढवतो, आपण काम कमी नाही करत. आणि इकडे ट्रॅफिक लागले मॉलच्या रस्त्याच्या आधी. मी हा होम थिएटर चेक करतोय, जर आवडला तर मी हा घेऊन जाईल. सबवेमध्ये आलो आणि आज 3 to 7 PM मध्ये ना इकडे हॅपी आवर्स असते, तर मी एक पनीर टिक्का घेतो बाय वन गेट वन. फॉर युअर इन्फॉर्मेशन, सचिन आणि अक्षय आज आले नाही आहेत बिकॉज सचिनला काम होतं. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? मजेत असायला पाहिजे. आणि आज आहे सॅटरडे. आपल्या इकडे येणार आहे सचिन आणि अक्षय, ठीक आहे. सो त्याच्या आधी मला घर साफसफाई करायची आहे. घर ऑलरेडी थोडं साफ आहे, थोडंसं क्लीन करायचं आहे. जस्ट मी बाल्कनीमध्ये लावलेला जो ताडपत्री होती ती पूर्ण काढली आहे आणि कचराच कचरा झाला बाल्कनीमध्ये. आणि आता मला खाली कचऱ्याची गाडी आली आहे, त्या कचऱ्याच्या गाडीत कचरा टाकून द्यायचा आहे. सो हे एवढं खराब आहे. सी डन. क्लीन 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 गाईस, एक नंबर क्लीन झालेलं आहे आपलं घर, ठीक आहे. आता नाश्ता बिष्टा करू. खालच्या आर्यनच्या पप्पाला पण कामाला लावलंय मी. ॲक्च्युली मी आज हे पूर्ण ग्रिल क्लीन, म्हणजे ह्या ग्रिल क्लीन केल्या, हे वरच्या जाळ्या काढल्या, ही खिडकी साफ केली, पुन्हा ही एवढी स्टेअरकेस होती ही पण साफ केली. मग आता खाली पडलेलं तिथंपर्यंत मी करत होतो, पण ते बोलले की मी करतो, म्हणून आता मी त्यांना करायला दिले. आपण काम वाढवतो, आपण काम कमी नाही करत. आता मधलं घर झाडून घेऊयात. बाय. आणि एवढं सगळं बिकॉज सचिन आणि अक्षय येत आहेत म्हणून. म्हणजे तसं नाही, मला करायचंच होतं आज सॅटरडेला, कारण आज जायचा प्लॅन होता, तो कॅन्सल झाला. मग मी सचिनला अक्षयला इकडे बोलवलं आहे. आता जरा घर पण झाडून घेतो फटाफट. घर मस्त चकाचक साफ केलंय, मागचं पुढचं, आणि बाल्कनी देखील साफ केले मी. असंच सकाळी उठलो, म्हणलं चला आज फिरायला जात नाही तर घर साफ करूयात, आणि केलं भाई. सकाळी 7 वाजल्यापासून घर साफ करतोय आणि आत्ताचे 10:19 झाल्यात, म्हणजे 3 तास लागले. तरी थोडंसं पुसून घेतलंय. मी धुणार होतो पण मला नको, एवढी मेहनत नको, संध्याकाळी करूयात, कारण कपडे पण धुवायचे. गाईस इडली वडा खाल्ला आणि 2 दाल पकवान पार्सल घेतले. एकाला एक पार्सल द्यायचं आहे आणि एक मी खाणार आहे, कारण मला अजून पण भूक आहे. आणि आपल्या उमेश भाऊला जरा बोललो होतं काही सकाळी. पेट फुल झालं आहे भाई. आणि आता टाईम आहे. चीयर्स गाईस. सी इट्स 5 days आणि मी शुगर अजिबात खाल्ली नाही आहे, म्हणजे सॉरी 4 days, 3 days सॉरी. फायनली गाईस सगळे कपडे धुवून झाले, घर पण धुवून झालं आहे, आणि बाथरूम देखील एकदम स्वच्छ धुतलं आहे, खालून वरून सगळीकडून. आणि आता लंच करायचं आहे. वाजलेले आहेत 3:15. आजचा दिवस फक्त साफसफाईमध्ये गेला माझा. पहली बार में होने लगा दिल, जी हो गया दिल जा. कैसी अलग थी कमाल तेरी अखियां. थोडंसं काम होतं ऑफिसचं, 2-3 मेल केलेत, झाले. आणि गरम खूप होतं आहे माहीत आहे, कारण लास्ट टाइम वर्क फ्रॉम होम करत होतो, इथेच बसून राहायचो दिवसभर. सॅटर्डे पण सुट्टी नसायची, आणि आता सॅटर्डे सुट्टी आहे, मस्त एन्जॉय केला आहे. बाहेर जाऊयात. मी चाललो बाहेर. हरिओमचे ते ज्यूस प्यायला आलं, आणि आपलं हे गुआवा ज्यूस हे एकदम फेवरेट आहे माझा. आता 2-4 महिने झाले हेच पितो मी दररोज. मी एक गॉगल घ्यायला आलोय, पोलाराइजवाला. चांगलं दिसतं. बाईकवरती चांगलं आहे का घालायला? डेली बाईकवरतीच चालतो जास्त. अच्छा, अजून याच्यामध्ये ओके गाईस देखता हूँ. हा गॉगल मी घेतो आता. गाईस हा मला चांगला वाटतं, पण हा खूप महाग आहे. 2-3 हजाराच्या रेंजमध्ये आहे. घेऊ की नको बघ. फायनली हा वाला चष्मा मी घेतलाय
हा मस्त वाटतं मला. बघू तो वाला जो 2000चा होता तो नेक्स्ट टाइम घेऊया. गाडीतलं पेट्रोल भरायला जातोय मी आता. गाईस पेट्रोल ब्रेक काय आता मॉलला जातोय आणि इकडे ट्रॅफिक लागले मॉलच्या रस्त्याच्या आधी. मस्त 333चं पेट्रोल भरलं. मी हा होम थिएटर चेक करतोय, जर आवडला तर मी हा घेऊन जाईल. आणि तिकडे ना माझा तो टीपीचा फ्रेंड आहे, त्याने मला ओळखलं पण मी नाही त्याला ओळखलं. काहीच सबवेमध्ये आलो आणि आज 3 to 7 PM मध्ये ना इकडे हॅपी आवर्स असते, तर मी एक पनीर टिक्का घेतो बाय वन गेट वन. गाईज सब आलेला आहे. मस्त मस्त सर्फ खाल्लं एक. ॲक्च्युली 2025 मध्ये ना मी शुगर कमी खाण्याचा निश्चय केला आहे आणि अजून एक केलाय तो सांगू नाही शकत. पण जाम भारी वाटतं शुगर कमी केल्याच्या नंतर. आणि आता पितोय हल्दीवालं दूध दररोज. ॲक्च्युली कॉफी पण संध्याकाळी मी कॉफीमध्ये पण शुगर कमी केलं आहे. हल्दीवालं दूध 1 वर्ष पिऊन बघू काय वाटतं दररोज. आणि आता ऑमलेट बनवतो. आज मी ना वेगळ्या प्रकारचा ऑमलेट बनवतो आहे. एवढा मॉलमध्ये तो 2 सप खाल्ले आणि बाहेर मी मोमोज पण खाल्ले, तरी पण मला भूक आहे. तर आता मी ऑमलेट बनवतो आहे आणि ऑमलेट आज वेगळ्या पद्धतीने बनवतो. आज कांद्याची चटणी बनवून घेतो आहे आणि त्याच्यानंतर वरती 3 अंडे फोडून तसेच ठेवणार लो फ्लेमवरती 8 ते 10 मिनटं. आता हा कांदा थोडासा लालसर झाला तर याच्यावर मीठ मिरची टाकून घेतो. बघू हे ऑमलेट कसं लागतंय. ॲक्च्युली नेहमी मी फक्त सिम्पल ऑमलेट टाकतो, डायरेक्ट अंडे फोडतो, थोडंसं मीठ टाकतो आणि तसेच खातो. आज मी हे अशा पद्धतीचं बनवलंय. आय डोंट नो कसं झालं असेल. आय थिंक चांगलंच झालं असेल कारण मी बनवलंय. ओके सो दॅट्स इट्स. आणि जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन सचिन आणि अक्षय आज आले नाही आहेत बिकॉज सचिनला काम होतं. मे बी ते उद्या येतील किंवा नेक्स्ट सॅटर्डे संडे येतील. ठीक आहे. सो आजच्या पुरतं एवढंच. आपण भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही राहा. स्टे हेल्दी, स्टे फिट अँड मोस्ट इम्पॉर्टंटली स्टे सेफ. बाय बाय गाईस. गुड नाईट. Only I can make a change, slowly take a step today. I will never be the same, 'cause that's what it takes.